हाय श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना शापू बटाटा बनवणार आहेत मी सुक्कं. ही रेसिपी ना असं पटकन होणारी आहे, झटपट सकाळच्या डब्यांसाठी आपण आपण गृहिणींसाठी खूप उपयोगी ही रेसिपी तर. कारण की सकाळी सकाळी माणसाला उठायचं कंटाळा येतो आहे आणि ही रेसिपी अशी आहे की पटकन होणारी आहे. वाफेतच असं पाणी टाकायची गरज नाही, जास्त वेळ शिजवायची गरज नाही. शापू बटाटा आहे. बटाटा जर रात्रीच उकडून ठेवलं तर मग तर लगेच 5-7 मिनटातच होते. शापूची भाजी कशी आपली लगेच शिजते वाफेतच. भाज्या तर कुठल्याही शक्यतो लगेचच शिजतात असं. तर इथं मी कांदा फोडणीला घातलं आहे. कांदा, मोहरी, थोडीशी हळद आणि हिरवी मिरची, लसूण ठेचून घेतलं आहे मी बारीक आणि टोमॅटो, थोडं अद्रक लसूणची पेस्ट आणि बटाटा, उकडलेला बटाटा मी छोटे छोटे तुकडे करून टाकला आहे आणि शापू स्वच्छ धुवून शापू टाकायचे. आणि मग बटाटा ऑलरेडी आपला शिजलेला असतो आहे. थोडंसं आपलं मसाल्याचं त्याचं ते पाणी तेलाचं असतं आहे, थोडंसं त्यात भाजी टाकली की मिठानं परत पाणी सुटतं आहे. त्याच्यामुळे एवढं पाणी पण लागत नाही शिजायला. वाफेत झाकण ठेवलं तर वाफेतच होऊन जाते ती भाजी पटकन. सकाळी सकाळी भाजी टाकली की इकडं पीठ मळायचं. मिस्टरांचे आंघोळ वगैरे होसतर आपला डबा तयार असतो आहे. डब्यासाठी अशा रेसिपी खूप छान असतात. हे बघा, तयार आहे आपली शापू बटाटा. हे बघा, एकदम झटपट आहे की नाही, झटपट रेसिपी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा.